नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज, ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे जूल मध्ये. काय सांगितले त्यांनी? पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. इफ द मास ऑफ द पार्टिकलचं मास दिलेलं आहे 20 ग्रॅम. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम, त्याची फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. मग काय काय दिले पहिल्यांदा ते व्यवस्थित मांडून घेऊया गिवन डाटामध्ये. पोटेन्शियल एनर्जी सांगितलेली आहे ती बघा. व्हॅल्यू कशी दिलेली आहे? 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल मध्ये सांगितले. त्याच्यानंतर त्याचं मास दिलेलं आहे, ते सांगितलंय 20 ग्रॅम. त्याचं कन्व्हर्शन करून घ्या किलोग्रॅम मध्ये. हे असेल. आणि फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सीसाठी मी एन वापरते. तुम्ही कुठलंही नोटेशन वापरलं तरी चालेल, काय अडचण नाही. एन वापरा, एफ वापरा. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला येतो. मग याने पोटेन्शियल एनर्जी दिलेलं आहे, मास पण दिलेलं आहे. मग व्हॅल्यूज शक्य तेवढ्या यूज करूया, किंवा अजून एक काम करू आपण. ओमेगाच्या ठिकाणी व्हॅल्यू वापरून घेऊया, सिम्प्लिफिकेशन करूया, आणि मग नंतर त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आपण यूज करूया. 1/2 m ओमेगा म्हणजेच येणार 2πn, त्याचा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 m 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे असेल. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज वापरून घेऊया. पोटेन्शियल एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती इकडे दिलेली आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, पहिल्यांदा मास आहे. मास सांगितलंय 20 इंटू 10⁻⁻3. आता उरलेले टर्म्स काय काय आहेत बघा. 2 आहे, पाय स्क्वेअर आहे, एन स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, एवढं सगळं आहे. मग याच्यातलं पाय स्क्वेअर कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. काय शिल्लक राहतंय ते मांडूया पहिल्यांदा. सो दिस इज इक्वल टू, इथं 0.1 आहे, तसंच ठेवतोय. त्यानंतर हे किती होते बघा बरं. 40 इंटू 10⁻³ येते इंटू एन स्क्वेअर हे असेल. मग याच्यावरून एन स्क्वेअर इक्वल टू, हे 0.1 आहे म्हणजेच 10⁻⁻1 लिहितोय. आणि या पूर्ण टर्म इकडे डावीकडे डिवाइड करायचंय, म्हणजेच याला डिवायडेड बाय मध्ये मांडलं पाहिजे. ते असेल. हे 10⁻³ वरती गेल्यानंतर 10⁻+2 होणार, म्हणजेच 100 डिवायडेड बाय 40. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन हे येणार 2.5, म्हणजेच एन इक्वल टू येणार स्क्वेअर रूट मध्ये 2.5. आता आपल्याला हे स्क्वेअर रूट लॉग टेबलनं बघावं लागेल. बघा 2.5चं स्क्वेअर रूट मला बघायचं आहे. स्क्वेअर रूटच्या पेजवरती आलं पाहिजे. स्क्वेअर्स आहेत इथं. स्क्वेअर रूट 2.5 इथं आहे, त्याचा 0 मध्ये, म्हणजेच काय येणार 1.581.
1.581 हर्ट्ज हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. टोटल एनर्जी दिली आहे. आता मास दिले 2 किलोग्रॅम, टोटल एनर्जी सांगितले 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. सेंटर ऑफ द पाथ म्हणजेच मीन पोझिशन. मग मीन पोझिशनच्या ठिकाणी त्याचं स्पीड किती येते हे त्यांनी विचारलेलं आहे. मग पहिल्यांदा गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करू. काय काय सांगितले बघा. टोटल एनर्जी दिलेली आहे. टोटल एनर्जी इक्वल टू 40 जूल. मास सांगितलेला आहे 2 किलोग्रॅम. त्यानंतर स्पीड विचारले ऍट मीन पोझिशन. वेलॉसिटी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि कुठली व्हॅल्यू विचारले? मीन पोझिशनला विचारले. पुढचा सेक्शन. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. टोटल एनर्जी इक्वल टू त्याला मी ई लिहितो इथं. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m स्क्वेअर ए स्क्वेअर. इथं पण गिव्हन डाटामध्ये टोटल एनर्जीला ई मांडून ठेवतोय. आता हेच मी असं मांडून घेतोय ई इक्वल टू 1/2 m. या दोघांचेही स्क्वेअर आहेत ते फक्त मी एकत्र करून घेतोय. मी असं लिहितोय. मग ऍट मीन पोझिशन, कारण त्याने मीन पोझिशनचा उल्लेख केलेला आहे. ऍट मीन पोझिशन स्पीड इज मॅक्सिमम. स्पीड मॅक्सिमम असते. हे मॅक्सिमम स्पीड त्यालाच आपण व्ही मॅक्स असं म्हणतो. दॅट इज व्ही मॅक्स इज इक्वल टू ए इंटू ओमेगा. हे असे येते. मग इथं ओमेगा ए ब्रॅकेटमध्ये आहे त्याला मी व्ही मॅक्स लिहितो इथं. therefore E equal to 1/2 m V max स्क्वेअर येणार. त्याच्यावरून व्ही मॅक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ई अपॉन एम येणार. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या आणि सोडवायचं, बघायचं त्याचं काय येते ते. मग इथं बघा बरं किती दिले त्यांनी. एनर्जी सांगितले 40 जूल. 2 into 40 डिवायडेड बाय मास सांगितले 2. हे 2 ला 2 कॅन्सल करतोय. therefore V max इज इक्वल टू, हे 2 ला 2 कॅन्सल झाल्यामुळे फक्त 40 शिल्लक राहील. रूट मध्ये 40 म्हणजेच 4 into 10 असं लिहितोय त्याला. आता हे तेवढं आपल्याला लॉग टेबल बघावं लागेल किती येते ते, किंवा 40चं डायरेक्ट बघितलं तरी पण चालेल. 40 बघूया दिले का तुम्ही त्याच्यामध्ये. स्क्वेअर रूटच चेक करायचं आपल्याला. आहे बघा काय बघा, पेज पहिलं महत्वाचं स्क्वेअर रूटच आहे. 40चं स्क्वेअर रूट बघा इथं 40 आहे, त्याचं स्क्वेअर रूट एवढं आहे 6.325. स्पीड आहे ते मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने मांडून घेतोय त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल.
ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे एक्स फाइंड आउट करायचंय. इज कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर एम्प्लिट्यूड सांगितलेली आहे. तर त्याची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स पाहिजे. काय काय दिलंय ते सगळं मांडून घेऊया एकदा. गिव्हन डाटा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे एक्स इक्वल टू फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती सांगितले? 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी सांगितले. शिवाय त्याने अँप्लिट्यूड दिलेली आहे, कॅपिटल ए वापरा, स्मॉल ए वापरा, काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. बघूया आता याच्यात काय काय चेंजेस होत आहेत ते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो दिलेला फॉर्म्युला आहे, त्यांनी जे दिलेलं रिलेशन आहे तेच लिहून घेऊया आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युले यूज करू, सिम्प्लिफाय करू आणि मग बघूया काय काय करावं लागते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 k इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 k एक्स स्क्वेअर. मग याच्यातलं वन हाफ कॅन्सल होईल, के ला के पण कॅन्सल होईल. काय शिल्लक राहील इथं? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 3x स्क्वेअर. म्हणजे काय होते बघा, ए स्क्वेअर इक्वल टू 4x स्क्वेअर होणार. म्हणजेच एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 4 येणार. देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन 2, आणि त्यांनी ए दिलेलं आहे 8 सेंटीमीटर. देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस मायनस 4 सेंटीमीटर, हे त्याचं आन्सर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल. वेन द डिस्प्लेसमेंट इन एसएचएम म्हणजे एक्स इज 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूडच्या 1/3 आहे म्हणून सांगितले. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी, म्हणजे टोटल एनर्जीचा किती भाग हा पोटेन्शियल एनर्जीचा असेल. अँड व्हॉट फ्रॅक्शन इज कायनेटिक, म्हणजे टोटल एनर्जीचा किती भाग हा पोटेन्शियल एनर्जीचा आहे आणि टोटल एनर्जीचा किती भाग कायनेटिक एनर्जीचा आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. गिवन डाटा, इम्पॉर्टंट टाईप. डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल टू अँप्लिट्यूडच्या 1/3 सांगितले, म्हणजे 1/3 हे लिहिलं तरी चालते, a/3 लिहिलं तरी चालेल. टोटल एनर्जीचा किती भाग पोटेन्शियल एनर्जीचा आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी, हे विचारले. शिवाय कायनेटिक एनर्जी किती आहे, टोटल एनर्जीचा किती भाग हा कायनेटिक एनर्जीचा आहे, म्हणजे हा रेशो विचारलाय. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथे एक एक सगळे फॉर्म्युले मांडूया आपण पहिल्यांदा. कायनेटिक एनर्जी, त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये व्हॅल्यू वापरून घेऊया आपण. 1/2 k इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स आहे a/3, मग त्याचा स्क्वेअर होणार ए स्क्वेअर अपॉन 9. ते इथं वापरलं, डायरेक्ट एक्सचा स्क्वेअर करून घेतला. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 9 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर,
1/2 के 8a² अपॉन 9. ह्याला मी तसंच ठेवतो 1-2 मिनिट. राहू द्या, असंच काय अडचण नाहीये त्याला. त्याच्यानंतर मला घ्यायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 के एक्सचा स्क्वेअर. म्हणजे जे काय होणार 1/2 के एक्स आहे a/3, त्याचा स्क्वेअर होणार a² अपॉन 9. मग ह्याला पण मी असंच ठेवतो 2 मिनिटं फक्त. 1/2 के एवढं बाजूला घेतोय आणि a² अपॉन 9 याला लिहितोय इक्वेशन नंबर 2. आता मला पाहिजे टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जीचा डायरेक्ट फॉर्म्युलाच असा आहे 1/2 के a². हे तयार झालं तुमचं इक्वेशन नंबर. त्यात काय बदल करायचा काही गरजच नाहीये त्याच्या. आता आपल्याला पहिला रेशो विचारलाय पोटेन्शियल एनर्जी डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इथं तयार आहे, वापरतोय 1/2 के a² अपॉन 9 डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी 1/2 के a². मग ह्याच्यात काय काय होणार बघा. हे 1/2 कॅन्सल, के ला के कॅन्सल, a² ला a² कॅन्सल, येणार 1/9. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा किती भाग आहे, टोटल एनर्जीचा 1/9th पार्ट हा पोटेन्शियल एनर्जीचा आहे. मग आता राहिलं काय, आपल्याला कायनेटिक एनर्जीचा पार्ट पण फाइंड आउट करायचा आहे. हे पण व्हॅल्यू वरून पण काढता येईल, आणखीन एका प्रकारे पण फाइंड आउट करता येईल. आपण पहिल्यांदा व्हॅल्यू वरून फाइंड आउट करूया. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे बघा. इथं मांडतोय मी 1/2 के 8a² अपॉन 9 ही कायनेटिक एनर्जी आहे आणि टोटल एनर्जी आहे ती इथं वापरतोय 1/2 के a². त्यातलं 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल, के ला के कॅन्सल होईल, a² ला a² कॅन्सल होईल. म्हणजे हे टोटल किती येणार 8/9. या दोन व्हॅल्यूज येतील. आता इथं तुम्ही आणखीन एका प्रकारे हे करू शकता. जर मला कायनेटिक एनर्जी पाहिजे असेल तर कायनेटिक एनर्जी म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता, किंवा त्याच्या आधी अजून एक फॉर्म्युला आपण असं मांडून घेऊ. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. मग याच्यावरून कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय येणार, टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी येणार. ही व्हॅल्यू आपण इथं वापरायची. मग काय होते बघा, ते रेशो त्याचा तयार. देअरफॉर कायनेटिक एनर्जी डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी. मग यानं सेपरेट डिव्हाइड केलं की टोटल एनर्जीला टोटल एनर्जी कॅन्सल होईल, इथं 1 येणार. इथे येणार पोटेन्शियल एनर्जी डिव्हायडेड बाय टोटल एनर्जी. मग हा रेशो आपण मगाशी फाइंड आउट केलेला आहे. तो किती आहे 1/9. तो डायरेक्ट आपण इथं वापरून घ्यायचा. म्हणजेच हे असे येणार 1 मायनस 1/9. हे सोडवा, 9 मायनस 1 हे येणार 8/9. हा दुसरा रेशो येणार, दुसऱ्या पद्धतीनं फाइंड आउट केलेला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे सिंपल पेंड्युलम सांगितलेलं आहे. लेंथ दिलेली आहे 1 मीटर. बॉबचं मास सांगितलंय 10 ग्रॅम. ऑसिलेट्स फ्रीली विथ अन एम्प्लिट्यूड ऑफ 2 सेंटीमीटर. फाइंड इट्स पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. हे जे काय काय दिलेलं आहे ते परत एकदा सगळं व्यवस्थित गिवन डाटाच्या फॉर्मॅटमध्ये मांडून घेऊया.
लेंथ सांगितलेली आहे 1 मीटर. बॉबचं मास सांगितलेलं आहे 10 ग्रॅम. त्याचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करा. 10 × 10⁻³ किलोग्रॅम. हेच तुम्ही डायरेक्ट 10⁻²किलोग्रॅम लिहिलं तरी पण चालते, काय अडचण नाही. त्याचं सिम्प्लिफिकेशन. अँप्लिट्यूड सांगितलेले आहे 2 सेंटीमीटर, म्हणजेच 0.02 मीटर. त्यानंतर फाइंड इट्स पोटेन्शियल एनर्जी म्हटलंय. आणि कुठं फाइंड आउट करायचं आहे ते महत्वाचं बघा. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन म्हटले. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, म्हणजेच x=एम्प्लिट्यूड ए तुम्हाला तिथं वापरावे लागेल. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वापरूया, मग त्याच्यातलं काय लागणार आहे आपल्याला ते बघू. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे 1/2 kx² आणि के म्हणजेच m×ओमेगा². ज्या अर्थी त्यांनी मास दिलेला आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. त्याच्यामधला अजून काय काय लागणार आहे बघा. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे x=a वापरावं लागेल. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x=a. हे x=a या इक्वेशन मध्ये वापरतोय, म्हणजे फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय होईल तो 1/2m⍵²a². आता त्यांनी मास दिले, अँप्लिट्यूड पण दिलेली आहे, त्यामुळे राहिले कोण ओमेगा. आणि ओमेगा हा टाइम पिरियड मध्ये येणार. त्यामुळे मग मी काय करतोय आता इथं फॉर अ सिम्पल पेंड्युलम T=2π × √L/g. एल थोडस चेंज करून घेतोय. L/g. मग ओमेगाचा काय फॉर्म्युला आहे. ओमेगा येते 2π/T येते. म्हणजेच हे टी इकडे घ्यावं लागेल आणि ह्या रूट मधल्या टर्म इकडे डावीकडे घ्याव्या लागतील, म्हणजेच काय येणार √G/L येणार. मग मला पाहिजे ओमेगाचा स्क्वेअर पाहिजे. मग ओमेगा स्क्वेअर केला की इथं काय येणार G/L येणार. ही जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इथं वापरूया आपण. पाहिजे असले याला इक्वेशन नंबर 1 वगैरे टाका आणि तिथं लिहा युझिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग काय होते बघा बरं ती इक्वेशन आता. Therefore, potential energy equal to 1/2 m G/L × a². हे सगळं आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. त्याला सिम्प्लिफाय करत जाऊया फक्त. 1/2 स्मॉल m किती आहे बघा. 10 ग्रॅम काहीतरी सांगितलेलं होतं बरोबर, म्हणजे 10⁻² किलोग्रॅम घ्यायचंय. एल ची व्हॅल्यू 1 आहे, जी ची व्हॅल्यू माहित आहे अँप्लिट्यूड 0.02. या सगळ्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आता वापरूया आपण. मास आहे 10⁻². जी ची व्हॅल्यू आहे 9.8. लेंथ आहे 1 मीटर. अँप्लिट्यूड परत एकदा पाहिजे असलं बघा, इथं आहे 0.02 मीटर. 0.02 म्हणजेच 2 × 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर. बघा आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. हे किती किती काय काय होते बघू आपण.
पहिल्यांदा अंशातलं सगळं मांडून घेतो. हे 1/2 एक 2च मिनिटं तसंच ठेवूया. हे 10⁻²- 9.8 पण तसंच ठेवतोय. याचा स्क्वेअर केल्यानंतर किती येणार? 4 × 10⁻⁻4 येणार. मग इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 2×2=4, 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 2×8=16, 2×9=18 आणि 1=19. हे येणार 19.6 आणि हे होणार 10⁻⁻6 जूल असं पण लिहू शकताय. किंवा 1.96 × 10⁻⁻5 जूल असं पण तुम्ही लिहू शकताय. कुठलेही लिहा त्याच्यातलं. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंपल पेंडुलम सांगितलेलं आहे. त्याचा पिरियड दिलेला आहे 4 सेकंड्स. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर किती वेळानंतर will the displacement of Bob be 1/3 of its amplitude. डिस्प्लेसमेंट म्हणजे x, 1/3 ऑफ अँप्लिट्यूड म्हणजेच a/3. ही कंडिशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. सगळं मांडून घेऊया व्यवस्थित. गिवन डाटा. पिरियड सांगितलेला आहे 4 सेकंद. त्यानंतर हाऊ मच टाइम म्हटले म्हणजे स्मॉल टी फाइंड आउट करायचं आहे. काय झालं पाहिजे? त्याचं डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूडच्या 1/3 आलं पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे. फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा टाइम पिरियड दिला, त्याच्यावरून ओमेगा काढून घेऊया. तो एक लागेल आपल्याला त्याच्यामध्ये. 2π/T 2π/4 म्हणजे किती होणार? π/2 रेडियन पर सेकंड. आता त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे x = a/3 आणि इथं आठवणीनं त्यांनी असं सांगितलेलं आहे आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन. मग मीन पोझिशन साठी x = काय घ्यायचंय? a sin ωt असं घ्यायचं. when particle starts its SHM from mean position. मग ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, वरच्या इक्वेशन मध्ये डावीकडे वापरून घेऊया. हे काय होणार? a sin ωt दिस इज इक्वल टू a/3. ह्याच्यातलं a ला a कॅन्सल होईल, म्हणजेच sin ωt हे शिल्लक राहील 1/3. 1/3 म्हणजेच 0.3333 असं येत जाते. मग याच्यावरून मला आता परत एकदा ωt काढून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी हे साइन इकडे घेतोय, ते इकडे आल्यानंतर साइन इनव्हर्स होणार. आता मात्र मला इथं लॉग टेबल वापरावंच लागेल. साइन इनव्हर्स ऑफ 0.33 शोधूया. त्याच्यामध्ये कुठे आहे? 0.3333 आहे नॅचरल सायन्स मध्ये. .3338 आहे बघा इथं. आहे 0.3338 आहे आणि इथं 5 आहे. हे कुठलं आहे? 19 डिग्री. मग 3338 हे 5 म्हणजे हे 2 मिनिटं आहेत. हे त्याच्यातनं वजा करावं लागेल. मग हे किती आहे? 30 मिनिटं आहेत. मग 30 मिनिटातनं 2 मिनिटं वजा करावी लागतील, म्हणजे ते होणार 28 मिनिट होणार. बघा कशा पद्धतीने येतोय अँगल तिथं. मग परत त्याचं एकतर डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल, नाहीतर मग काहीतरी त्याच्यात चेंजेस आपल्याला करावे लागतील. कसं घेत आहे आता? ठीक आहे, बघू आपण किती होते ते. 19 डिग्री आणि 30 मिनिट आहे. 30 मधून 2 वजा केले की हे कसं होणार बघा. चेंज करतो.
19 डिग्री आणि मिनिटामध्ये जर घेतलं तर 30 मधून 2 वजा करावे लागतील, मग हे 33 33 येणार. म्हणजेच हे किती येणार? 28 मिनिट येणार. पण मला हे असं पण चालणार नाही, ह्याचं मला 19 पॉइंट पूर्ण डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करावं. मग आता इथं जरा बघा, कलर इथं 30 मिनिट आहे, म्हणजे हे किती आहे? 0.5 डिग्री आहे बघा. म्हणजे मग आता आणि त्याच्यातून मी परत पुढे काय केलंय? 2 मिनिट्स वजा केलेले आहे. आपण इथं काय करूया, त्याला 19.48 डिग्री असं कन्सिडर करू. ऍक्च्युली किती होतं ते? 0.5 डिग्री आहे बघा. इथं आहे बघा. पण इथं आपण काहीतरी वजा केलंय, त्याच्यातून काय वजा केलंय? 2 मिनिटं वजा केले. मग ह्याच्यावरती पण त्याचा परिणाम झाला पाहिजे. म्हणून ती व्हॅल्यू मी काय कन्सिडर केलेली आहे? 19.48 डिग्री अशी ती व्हॅल्यू मी कन्सिडर केलेली आहे. मग तो अँगल घेऊन आपण पलीकडे जाऊया, बघूया काय होते ते. 19.28 डिग्री. देअरफोर ओमेगा टी इक्वल टू 19.28 डिग्री. सॉरी सॉरी सॉरी, थांबा, काय झालं? 0.5 आहे ना? थांबा थांबा, काहीतरी घोळ केला. मग ह्याच्यामध्ये आपण 19.50 डिग्री होतं ते बघा. 0.5 आहे. मग मी 2 वजा करायचे म्हटले ना, मग हे किती येणार? 19.28 नाही, 48 डिग्री येणार. 48. 19.48. इथं थोडं चेंज करावं लागेल मला. 19.48 डिग्री हे असेल, हे बरोबर आहे. मग आता ओमेगाचं व्हॅल्यू आपण वरती काढलेली आहे. ओमेगा किती आहे बघा बरं? π/2. देअरफोर π/2 into t, and this is equal to 19.48 डिग्री. आता ह्याच्यामध्ये परत एकदा, ह्याच्या आधी आपला एक प्रॉब्लेम असा झाला होता बघा. ही बाजू रेडियन मध्ये आणि ही बाजू डिग्री मध्ये. मग हे असं चालणार नाही. मग इकडली जी रेडियन मध्ये बाजू आहे ती मी डिग्री मध्ये करतोय. पाय रेडियन म्हणजेच 180 डिग्री घ्यायचं. इथं 180 डिग्री घेतोय, डिव्हायडेड बाय 2 इंटू स्मॉल टी असेल. इथे किरकोळ भागाकार करून घ्या. येणार 90, म्हणजे स्मॉल टी इक्वल टू किती होणार बघा? 19.48 डिव्हायडेड बाय 90 येणार. म्हणजेच 1.948 डिव्हायडेड बाय 9 येणार. आता हा भागाकार करावा लागेल आपल्याला. आता 9चा पाडा आला पाहिजे. देअरफॉर टी इक्वल टू, हे एक पुढे येणार, 9 2 18, एक शिल्लक राहील, 14 होते. म्हणजे 9 1 9 उरतायत, त्याच्यातनं 5, 58 होणार. 9 सख्ख 54 होणार. परत 4 शिल्लक राहतील. 9 9 चोक 36 येणार त्याच्यामध्ये. म्हणजे याचं फायनल आन्सर एवढे सेकंद येते. 0.2164 हे त्याचं फायनल आन्सर. फक्त याच्यामधल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. हे कळालं पाहिजे. एक बाजू रेडियन मध्ये आहे, दुसरी बाजू डिग्री मध्ये आहे. इथं चुकण्याची शक्यता जास्त असते. या प्रकारचा आपण याच्या आधी पण याच प्रकरणामध्ये प्रॉब्लेम सोडवून घेतलेला आहे. चेक करा व्यवस्थित. बघा आता पुढचा प्रॉब्लेम काय सांगितलंय. सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ. लेंथ सांगितले 100 सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर. परफॉर्म्स SHM. फाइंड द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स विचारलेला आहे. बॉबचं मास सांगितले 50 ग्रॅम, आणि डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन ते सांगितलेलं आहे 3 सेंटीमीटर.
याच्याशी रिलेटेड एक डायग्राम जी काय आहे सिंपल पेंड्युलमची आपण जी नेहमी काढतो ती डायग्राम इथे दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तुम्हाला दिसते कोण आहे ते, हा रिस्टोरिंग फोर्स आहे. हाच इथला रिस्टोरिंग फोर्स आहे. तो किती सांगितलेला आहे, mg साइन थिटा, हा तिथला रिस्टोरिंग फोर्स आहे. आता आपण ह्याच्यातल्या ज्या काही टर्म्स आहेत त्या पहिल्यांदा मांडून घेऊया याच्यामध्ये. गिव्हन डाटा, लेंथ सांगितलेली आहे 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. त्यानंतर रिस्टोरिंग फोर्स विचारलेला आहे, त्याला आपण एफ कन्सिडर करू. तो विचारलेला आहे त्याने. मास सांगितलेला आहे 50 ग्रॅम. मग 50 ग्रॅम त्याचं किलोग्रॅम करा. 50 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. त्यानंतर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन ते सांगितलेलं आहे 3 सेंटीमीटर. 3 इंटू 10⁻² मीटर. त्याचंही कन्व्हर्शन करून घेतोय. जशी गरज पडेल त्या पद्धतीने आपण ते वापरू. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स जो आहे इट इज इक्वल टू कॅपिटल एफ कन्सिडर करतोय त्याला, आणि तो आहे mg साइन थिटा. याच्यामध्ये थिटा व्हेरी स्मॉल कन्सिडर करतो. थिटा इज व्हेरी स्मॉल अँड मेजर्ड इन रेडियन असं जर असेल तर तुम्ही काय कन्सिडर करू शकताय, साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा असं तुम्ही घेऊ शकताय. म्हणजेच हा रिस्टोरिंग फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, therefore कॅपिटल एफ इक्वल टू एम इंटू जी इंटू थिटा हे असेल. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला थिटा तेवढा काढता आला पाहिजे. ही जर डायग्राम तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर इथं थिटा आहे, हा अँगल थिटा. थिटा इक्वल टू काय येणार, अँगल इक्वल टू आर्क म्हणजे या थिटाची समोरची बाजू म्हणजे हे एवढं डिस्टन्स ते किती आहे, एक्स आहे, डिव्हायडेड बाय ही रेडियस येणार त्याची म्हणजेच येणार यल. मग ही थिटाची व्हॅल्यू आपल्याला पुढं वापरावी लागेल. त्यामुळे इक्वेशन कसं होईल बघा बरं ते, दॅट इज इक्वल टू एम जी इंटू एक्स अपॉन कॅपिटल एल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेतोय. दिस फोर्स इक्वल टू एम किती दिलेला आहे त्याने, 50 ग्रॅम. सीजीएस मध्ये सोडवूया म्हणजे मग उत्तर त्याचं, नाही जी ची व्हॅल्यू 9.8 घ्यावी लागेल, नाहीतर मग ते 980 घ्यावं लागेल. नको, सरळ आपलं SI सिस्टम मध्ये चला. काय काय दिलेले आहेत व्हॅल्यूज वापरून घेऊया. एम किती आहे, मास 50 इंटू 10⁻³ जी ची व्हॅल्यू आहे 9.8. एक्स किती सांगितलेलं आहे, 3 इंटू 10⁻². त्यानंतर एल किती आहे, 1 मीटर. ठीक आहे. आता हेच फक्त आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता हे बघा काय काय होते त्याचं. एफ इक्वल टू 50 इंटू 3 याचं करून घेतोय 150 इंटू 9.8 म्हणजे हे पण घेतलं. आता 10च्या पॉवर्स फक्त राहिलेल्या आहेत शिल्लक, ते येणार 10⁻⁵. मग ह्या 150 मधल्या 10 ह्याला मल्टिप्लाय केलं की डेसिमल पॉईंट एक घर उजवीकडे जाईल म्हणजे त्याचं 98 होणार. मांडतो इथं म्हणजेच 15 इंटू 98 इंटू 10⁻⁵. आता हा प्रोडक्ट तेवढा करायचा आहे. 15×8 = 120, 0 हातचे आले 12, 15×9 = 135, 135 आणि 2 137 आणि 10
147 असं येईल. एवढं सगळं येणार इंटू 10⁻⁻⁵. मग जर मी ह्याला असं लिहिलं 1.47, तर हे लिहिण्यासाठी मला 1 2 3 डावीकडे डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल. म्हणजे इथं शिल्लक राहणार 10⁻²N. हे त्याचं फायनल आन्सर येईल.